महात्मा फुल्यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास भाग 6. बळीराजा ज्योतिबा मराठे, खंडोबा महासुभा, नवखंडाचा न्याय, भैरोबा भराडी, 7 आश्रयित तळी भरणे, आदित्यवारास पवित्र मानणे, वामन पक्ष घालणे, विघ्यावली घट बसविणे, बळीराजाचे मरण, सती जाणे, आराधी लोक शिलंगण, तांदुळाचा बळी, दुसरा बळीराजा येण्याविषयी, भविष्य बाणासूर कोजागिरी, वामनाचा मृत्यू, उपाध्ये होळी, वीर काढणे, बळी प्रतिपदा भाऊबीज इत्यादिकांविषयी. धोंडीबा म्हणतात, यावरून बळीराजांनी काय केले? ज्योतिबा म्हणतात, बळीराजांनी आपल्या राज्यातील एकंदर सर्व सरदारांकडे व त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या क्षेत्रपतींकडे ताबडतोब सांडणी स्वार पाठविले आणि त्या सर्वांनी दुसरी काही सबब न सांगता आपल्या सर्व फौजा घेऊन त्याच्या मदतीस यावे म्हणून सक्त ताकीद फिरविली. धोंडीबा, या देशात बळीच्या ताब्यात किती मोठे क्षेत्र होते? ज्योतिबा, या देशात बळीराजाच्या ताब्यात अनेक ठिकाणी अनेक क्षेत्र होती. शिवाय त्याच्या ताब्यात सिंहल द्वीपाचे आसपास कित्येक बेटे होती असा तर्क निघतो, कारण तेथे बळी या नावाचे एक बेट सुद्धा आहे. या देशात दक्षिणेत कोल्हापूरचे, पश्चिमेस बळीच्या ताब्यात कोकण व मावळातील काही क्षेत्रे होती. त्यावर ज्योतिबा या नावाचा अधिकारी होता. त्याचे राहण्याचे मुख्य ठिकाण कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी म्हणून एक पर्वत आहे त्यावर होते. त्याचप्रमाणे दक्षिणेत दुसरे क्षेत्र बळीच्या ताब्यात होते, त्यास महाराष्ट्र म्हणत असत व त्यातील सर्व क्षेत्रवासी लोकास महाराष्ट्र म्हणत असत. त्याचा अपभ्रंश मराठी हा होय. ते महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठे असल्यामुळे बळीराजाने त्याची 9 खंडे केली होती. यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा पडले होते असे सापडते व त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या हाताखाली 1 अथवा 2 प्रधानही असत. त्याचप्रमाणे दर एक खंडोबाचे हाताखाली बहुत मल्ल असत, म्हणून त्यास मल्लुखान म्हणतात. त्यापैकी जेजुरीचा खंडोबा हा होता. तो आपल्या आसपासच्या क्षेत्रपतीच्या ताब्यातील मल्लांच्या खोडी मोडून त्यास ताळ्यावर आणीत असे. वास्तव त्याचे नाव मल्हारी पडले आहे. त्याचाच अपभ्रंश मल्हारी हा होय. तो धर्मन्यायाने लढण्यामध्ये इतका अहंकार बाळगीत असे की त्याने कधी आपल्यास पाठ दाखविलेल्या शत्रूवर वार केला नाही, म्हणून त्याचे नाव मार्तंड पडले होते. त्याचा अपभ्रंश मार्तंड हा आहे. तसाच तो दिनांचा कैवारी असे. तो गाण्याचा मोठा शौकी असे, कारण त्याने स्थापिलेल्या एक प्रसिद्ध मल्हार राग आहे. तो इतका उत्तम आहे की त्याच्या आश्रयाने मिया म्हणून जो मुसलमान लोकांमध्ये प्रसिद्ध गायक होऊन गेला, त्याने सुद्धा दुसरा एक मल्हार केला आहे. याखेरीज बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि नवखंडाचा न्यायी असे 2 मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामात नेमले होते. त्याचे हाताखाली दुसरे अनेक कामगार असत असे आढळते. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.